विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा आक्रमक झालेले आहेत। अमरावतीवरून नागपूर अधिवेशनापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला होता त्या शेतकऱ्यांनी पुन्हा आता आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला जे आहे ते त्यांनी या ठिकाणी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढलेला आहे। प्रकल्पग्रस्तांच्या गेल्या अनेक वर्षांपासून ज्या त्या मागण्या आहे आणि याच मागण्याला घेऊन विदर्भातल्या कानाकोपऱ्यामधून मोठ्या संख्येने जे आहे ते शेतकरी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेले। या ठिकाणी आपण बघू शकतो विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने जो आहे तो हा महामोर्चा आणि महामोर्चासोबतच आमरण उपोषण केलं जाणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला संपूर्ण शेतकरी आहेत, विदर्भातून आलेले आयोजक आपल्या सोबत आहेत। मनोजभाऊ आंदोलन करतायत, मागे देखील एक महिना या ठिकाणी आंदोलन सुरू होतं। नागपूरला गेले होते विधान भवनावर पायी चालत 150 ते 250 किलोमीटर। आज पुन्हा मोर्चा काढलायत, काय मागण्या आहे? मागण्या आमच्या त्याच आहेत, कारण 7-8 वर्षापासून आम्ही जे प्रकल्पग्रस्तांच्या ज्या विदर्भातल्या विशेष करून प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वाच्या म्हणजे 3-4 मागण्या आहेत। सगळ्यात पहिले म्हणजे 6 जून 2006च्या GR प्रमाणे सरकारनं फसवणूक करून 1894चा कायदा अस्तित्वात असताना शेतकऱ्याची फसवणूक केली आणि 16,000 हेक्टर क्षेत्र कवळीमोल दरानं घेतलं। त्या सर्व शेतकऱ्यांना 2013चा कायदा लागू करणे। दुसरी महत्त्वाची मागणी अशी आहे की आज हजारो प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र दिलं परंतु नोकऱ्या दिल्या नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जे 5% समांतर आरक्षण आहे ते आरक्षण 15% करण्यात यावं आणि सरकारला 15% करूनही जर नोकरी देणे शक्य नसेल प्रकल्पग्रस्तांना, ज्यांनी आपलं सर्वस्वाचा त्याग केला तर त्याला 30 लाख रुपये एकमुष्त रक्कम देणे आणि प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रकल्पग्रस्तांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे आणि स्थानिक पातळीवरच्या समस्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ज्या प्रलंबित आहेत। आमचा प्रकल्पग्रस्त कार्यालयात गेला का त्याला वारंवार चक्रा मारायला लागते, तरीसुद्धा त्याच्या वेगळ्या प्रकारचे प्रलोभन दिल्या जातात परंतु त्याच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि म्हणून आम्ही आतापर्यंत आंदोलन करत आलो। गेल्या वेळेससुद्धा आम्ही 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर असा आमचा लॉंग मार्च काढला होता। त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्हाला त्यांनी 15 जानेवारीची अंतिम तारीख दिली। त्या तारखेला आम्ही बैठक घेऊ, तुम्हाला गोड बातमी देऊ आणि विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ ही भूमिका घेतली। आम्ही तोंडी आश्वासनावर आमचं सरकारच्या बाजूनं आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहिलो आणि आमचं आंदोलन नागपूरचं मागे घेतलं परंतु आता ती 3ऱ्या महिन्याची 15 तारीख येत आहे जवळ, तरीसुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा महाराष्ट्र सरकारनं याच्यावर लक्ष दिलं नाही। पुन्हा आम्ही आंदोलनाचं शस्त्र उभारलं आहे। आता पुन्हा आमरण उपोषणाला अमरावती येथे संपूर्ण विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यातले आमचे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आलेले आहेत। ते काय सांगणार? महिलांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहेत, वृद्ध शेतकरी महिला आहेत, रगरगत्या उन्हात संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत, आमरण उपोषणाची तयारी केलेली आहे। सरकार दखल घेत नाही, सरकार दखल घेत नाही। कितीतरी वर्षापासून आज एजबार होत चाललेले आहे, सर्व सुशिक्षित आहे आणि माझ्याही आता वयाचे 4 वर्षच राहिलेले आहे तरी पण प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट दिलं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की घरातल्या एका व्यक्तीला नोकरी देणार, पण अजूनही कोणत्याच पद्धतीचं त्यांनी आमच्या आश्वासनं काही नुसतं आश्वासनं देत आहे, त्याची काही पूर्तता झालेली नाही। 4 भिंतीच्या आतमध्ये 5 जणांना बोलावतात, त्यांचं मनभरणी करतात आणि लगेच वापस पाठवतात आणि आम्हाला शांत करतात। आम्हाला आता शांत राहायचं नाही। आम्ही आमच्या जर आज मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचा लॉंग मार्च असाच चालू ठेवू। आम्ही पाडीपाडीने उपोषण करू आणि इथेच म्हणजे न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून हटू नये। नक्कीच तर विदर्भाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले संपूर्ण शेकडो प्रकल्पग्रस्त आहेत। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मागच्या वर्षी देखील त्यांनी तब्बल 1 महिना आंदोलन केलं होतं, तेव्हा देखील त्यांना आश्वासन देण्यात आले होतं। त्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनावर जो तो यांनी लॉंग मार्च काढला होता तेव्हा देखील आश्वासन दिलं परंतु त्याची पूर्तता न झाल्याने संपूर्ण हे आक्रमक झालेले आहेत शेतकरी आणि आजपासून ते अन्नत्याग आंदोलन जे आहे ते सामूहिक अन्नत्याग आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार आहेत। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।